सो हे गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो ऑफकोर्स ट्रॅव्हल जर्नीवरती आहे. आणि आपण जातो आहोत माझ्या मामाच्या गावी. आणि पहिल्यांदा मी माझ्या फ्रेंडसोबत जाते मामाच्या गावी. तर एक्साइटमेंट तर खूप जास्त आहे. आणि माझे फ्रेंड्समध्ये कोण कोण येत आहेत तर अर्धे कॉलेज फ्रेंड्स आहे. एक माझा खूप लहानपणीचा मित्र आहे जो माझ्या बाजूलाच राहायचा, तो आहे. आणि माझी एक ताई येते. असे आम्ही 7-8 जण मिळून जातो आहोत. तर आणि आपण ज्या ट्रेनने जातो आहोत ते आहे LTT मडगाव एक्सप्रेस, जी LTT वरून सुटते. ती मडगावपर्यंत असते. ती म्हणजे एक्सप्रेस ट्रेन आहे बोलू शकता, कमी स्टॉप्स घेते. मी मोस्टली तरी तुतारीने ट्रॅव्हल करते. बट आमचा प्लॅन अगोदर फिक्स नव्हता. आम्ही काहीतरी एप्रिलला काहीतरी ठरवत होतो. तर तेव्हा तिकीट्स भेटणं मुश्किल होतं आणि आम्हाला ऑफकोर्स तिकीट्स नव्हते भेटले. आणि मला आज तिकीट भेटले आहे सकाळी. आज 11:15 वाजता तात्कालमध्ये मला तिकीट्स भेटले आहेत. का आम्ही खूप दिवस शोधत होतो तिकीट्स, बट भेटतच नव्हते. बट आफ्टर ऑल आज भेटले. माझी पॅकिंग अजूनपर्यंत झालेली नाही आहे. मी फक्त सामान जमा करून ठेवलं आहे. आता सगळं बॅगेत पॅक करते. आणि आज आपली जी ट्रेन आहे ती आहे रात्री 12:45ची, जी LTT वरून सुटते. आणि मी राहते गोरेगावला. तर मला खूप लवकर निघावं लागणार आहे तिकडे जायला, कारण ट्रॅव्हल डिस्टन्स जास्त आहे. जो मी इंट्रो दिला होता ना तो मी दुपारी दिला होता. आणि आता वाजले आहेत 5:30 संध्याकाळचे. अँड लेट्स स्टार्ट पॅकिंग. आणि मला माझा चेहरा जरा असा खूप थकलेला वाटत असेल, कारण 2 दिवसापासून माझी नीट झोप नाही झाली आहे. आणि एक्साइटमेंट पण होती, प्लस खूप कामं पण होती. आणि तिकीट्स अरेंज होत नव्हते तर टेन्शन पण होतं. तर आता सगळं असाइड करून पॅकिंगला स्टार्ट करूया. येणार मी. बाय. टाटा. तर गाईज सगळं सेट आहे. पॅकिंग डन. चला जाऊया आता. एंड मोमेंट शॉपिंग बी लाईक. आता आम्ही जस्ट ट्रेन पकडली गोरेगाव टू पनवेलवाली, जी आम्हाला LTTला सोडेल. तर आता वाजले आहेत 10ला 10 मिनटं आहेत. आणि आम्ही टायमाच्या खूप अगोदर पोहोचणार आहे. आता बघूया तिकडे जाऊन आम्ही काय धमाल करतो. तर आता आम्ही LTTला पोहोचलो आहे. आता तिकडून आम्ही जे मेन रेल्वे स्टेशन आहे तिकडे चाललो. अच्छा, मला वाटलं थकून गेली. तर आता आम्ही आलो आहोत लोकमान्य टिळक टर्मिनल्सला. आम्ही अगोदर जी आपण लोकल ट्रेन पकडली होती ती पनवेलची पकडली होती. आणि ती होती गोरेगाव टू टिळकनगर. आणि टिळकनगरवरून जस्ट 5 मिनिट्सच्या वॉकिंग डिस्टन्सवरती हा स्टेशन आहे. तर या स्टेशनवरती फक्त आणि फक्त गावचे ट्रेन्स असतात. ही बघा पाठीची ट्रेन लागली आहे ना, ती आपली LTT मडगाव आहे. सो ती आत्ताच आली आहे. आम्ही सामान चढवून पटकन मी मेट्रो करायला आले. आता वाजले आहेत 12:05 आणि ट्रेन सुटणार आहे 12:45ला. तेव्हा जर आमच्याकडे भरपूर टाईम आहे. तुम्हाला वाटत असेल आम्ही साविकाच्या ब्लॉगमध्ये कसे काय, तुम्ही पाठी बघू शकता, समजेल एक्सपिरियन्स. अरे कहना क्या चाहते हो. आपण कोल्ड्रिंक शोधतोय पण आपल्याला भेटत नाही. पण तिकडे एक शॉप दिसला आहे, चला बघूया तिकडे भेटणार काय. आकाशच्या मम्मीने सगळं बनवून दिलं. हे आणि चिकन, जस्ट आमचं खाऊन झालंय. आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलो आहे. आता उद्या सकाळी 7 वाजता पोहोचू आपण. तर आता जस्ट LTT वरून ट्रेन
आहे आणि नेक्स्ट स्टॉप आहे ठाणे. मी जेवत होते म्हणून मला शूट करताना आला. आता जस्ट जेवण झालं आमचं आणि आकाशच्या मम्मी, हा आकाश आहे, आकाशच्या मम्मीने चिकन आणि राईस बनवून आणलं होतं. सो थँक्यू चाची को, ऑफकोर्स चाचीने बना के दिया. आता वाजले 5 आणि आता ट्रेन आली आहे खेडला. तुषार. तर आता वाजले सकाळचे 7 आणि ट्रेन आता आली आहे रत्नागिरीला. थोडी अर्धा तास लेट आहे बट ठीक आहे, ती कवरअप करते. मग अशी पण लेट होते ट्रेन. आता कवरअप करेल. आता रत्नागिरीला आलो आहे म्हणजे मला वडापाव आता खायचा आहे आणि चहा घेते आणि फ्रेश होते. आत्ता उठला आहे बाई, सगळे झोपलेले आरामात. आता आचेर्नीला आली आहे ट्रेन आणि इकडे क्रॉसिंगला थांबली आहे. आता कुठली क्रॉसिंग आहे काय जस्ट कणकवली स्टेशनला पोहोचलो. आता जस्ट आम्ही कणकवलीला उतरलो आणि पटकन एक इको बुक करून आता आम्ही डायरेक्ट आमच्या मामाच्या गावी जातो. तर गाईज आम्ही ऑन टाईम आहे. आम्ही 10 मिनटं उरले आहेत आणि आम्ही आता विरणीवर आलो आहोत. इथून 1 किलोमीटरवर आमच्या घरात थोडा नाश्ता करतो आणि मग जातो. तर काय जसं तुम्ही बघताय पाठीमागे आम्ही पोचलो आहे घरी. बट ना त्या काकांना कुठेतरी बाहेर जायचं होतं म्हणून आम्ही पटकन त्यांना गाडीतून सामान उतरून सामान घरी ठेवून त्यांना ते लगेच निघाले. तर जास्त काही शूट करता आलं नाही. आणि जसं तुम्ही बघताय लास्ट जो माझा व्हिडिओ होता तो थोडा वेगळा होता. त्याच्यामध्ये घर कलर वेगळा होता, आता कलर वेगळा आणि आतमध्ये चेंजेस पण केले आहेत आणि बाजूला पण चेंजेस केले आहेत. तर मी तुम्हाला परत एकदा ते घराचं सगळं नीट परत एकदा दाखवीन. सो स्टे ट्यून्ड. हे सगळं जेवण आमच्या समोर योगेश करून आहे, त्यांनी बनवलं होतं. सगळ्यांनी 2-2, 3-3 ग्लास सोलकढी प्यायलेली. ही सोलकढी आहे, खूप मस्त झालेली. कसं झालेलं जेवण? आता वाजले आहेत 4:15 आणि आता आम्ही झोपलेलो. जेवण झाल्यानंतर जरा झोपलो आणि आता उठलो आणि आता आम्ही बनवतो चाय वगैरे आणि चाय घेऊन झाल्यानंतर आम्ही सड्यावर जाऊ. हे आहे चूलघर. तिकडे चहा बनवतोय, मस्त चहा घेऊन मग सड्यावर जाऊ. हां दूध पण. हे झाले झोप. अरे वा, काय झाले झोप? सोनाली झोप झाली. रात्रभर तर झोपली, परत येऊन झोपली बाई. सगळ्यांचं इंट्रोडक्शन राहिलं होतं तर मी आता पटकन इंट्रोडक्शन करून देते. तर हा आहे इथे, हिला पण ओळखता सोनाली. ही आहे प्रणाली, हा आहे तुषार आणि हा आहे आकाश, ज्याचं मी बोलत होते तुम्हाला की तो माझ्यासोबत लहानपणीपासून आहे, तो हा आकाश. आणि ही आहे समीक्षा. हाँ एकदम. अरे क्या ढूंढ रहे हैं? तो क्या ये इस पे हुआ नहीं लगता. अरे इसका काजू का अलग ही है. तर काही आता चाय वगैरे घेऊन झाले आणि आता आम्ही चाललो आहोत सड्यावरती. तर तिकडची तुम्हाला धमाल मस्ती दाखवते. चला. अरे होता है ऊपर चले गए. घर में
फायनली आम्ही सड्यावर पोहोचलो आहोत. भरपूर चढण आहे. जर तुम्ही लास्ट ब्लॉग पण बघितला असेल तुम्हाला कळलं असेल की जो लास्ट ब्लॉग मी टाकला होता गावचा त्याच्यावर किती वर खूप मोठी चढण आहे. तर त्याच्यामुळे श्वास फुलतो. आता जस्ट पोहोचलो आहे बघा. तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात मन नाजूकशी मोती माळ मन नाजूकशी मोती माळ तुझ्या नाजूकशा गळ्यात मन तळ्यात. हे जे झाड आहे ना ते जे ड्रायफ्रूटमध्ये चारोळी वापरतात ना त्याचं झाड आहे. जर तुम्ही इकडे झूम करून दाखवते जर दिसलं तर इकडे दिसत नाही आहे बट हे बघा ह्याच्या खाली हे पिकल्यानंतर असं खाली पडतं आणि ह्याला फोडलं ना की आतमधून चारोळ्या निघतात. हे बघा हे फोडल्यावर असं जाऊ दे अर्धे कुठलं चालेल. हे जमा करूया आणि घेऊन जाऊया मुंबईला. खाली पडलेले आहेत ना. अरे रॉकी येतोय बघा. हे सगळं कोण हां बघा हे एवढे जमा केले अजून शोधतो. हे बघा हे निघालं चारोळी ते तुटल्यावर असं निघतं. हो हो असा एक्सपिरियन्स आहे. काय आहे करवंद. कुठे कुठे आहेत करवंद. चल करवंद घेऊया. हा करवंद तुषारला भेटला. आंबट आहे आंबट. गोड आहे. हे जे मी काढलं ते खराब निघाला. ओव्हर समीक्षा तिला गोड भेटलाय मस्त. हे बघ अजून एक आहे. हा पण खराबच आहे. तुषार एक काढून दे ना. आकाश एक दे देखील टेस्ट. वाव छान आहे. हे आंबटच येतो. तू मगाशी पण हवाला आंबट हवाला भेटेल. वरती येते यार. वो साइड का निकाला वो मीठा था क्या. मस्त मीठा. हे पण जमा करूया बघा. बेर काट आहे. बोल तसंच परत. तिकडे काजूचं झाड. हे बघ ही बघ तिकडे जे आहे ना आतमध्ये काजू आहेत. काजी आहेत ते बघ. कुठे. हा त्या साईडला काजूची अख्खी बाग आहे मोठीच्या मोठी. आपलीच आहे. हा विकाय नेऊ शकतो इथून काजू मी. हा नाही भेटणार आता नाही. आता सीझन संपला ना. मग ते कोणत्या सीझनला असतात. जानेवारीला फुल निघतात त्याचे. फेब्रुवारी मार्च असं पकड. हे ते बघ ते बघ. हे बघ जांभळाचं झाड. अरे हे बघ समोर. हे बघ जांभळाचं झाड. चल जांभळ भेटले. ते वर बघ किती छोटे छोटे पण मस्त आहे. जांभळाचं झाड आहे. जांभळाचं झाड का आकाश दिका दिका हात बघ त्याचे आकाशचे. हा तुला काय पाहिजे काय बोल. मी खाल्लं जांभूळ मस्त आहे एकदम गोड आहे. मस्त आहे. मस्त आहे. जब्बर. गोड आहे ना. गोड आहे. मला भेटलंय गोड. मला 2 भेटले. तुम्ही खाल्लं. हा क्या बोंडू आहे. नाही नाही काटा नाही. हे पाय बघ खाली खाली पाय बघून टाका. काजू काजू. हा हे फोटोसाठी द्या. दे हा मग काढू फोडू नको. थांब थांब फोडू नकोस. हे असंच ठेव. हे बघ याला बोलतात बोंडू. वर असतं ते. आणि हे तीक्ष्ण नजर. काजू तिथे काय 5-50 भेटले तर ह्याच्या वाटी. भोंबूल भोंबूल म्हणजे रेड एंट असतात ना मोठे अशा ह्याच्यात असतात. हो चावतात. आम्ही त्याला हुमला बोलतो. हुमला. हा आम्ही भोंबूल बोलतो. आम्ही डुमला बोलतो.
आम्ही डुमला बोलतो. कणकोलीचाच आहे आणि डुमला तेच ना. ऍक्च्युली मी 4 वर्ष अमेरिकेमध्ये होतो, विसरून गेलो. आता आम्ही सड्यावरून खाली आमच्या काजूच्या बागेत आलो आहे. आता 6:30 वाजले. पटकन बघतो इकडे ह्या लोकांना फिरवतो, फ्रेंड्स लोकांना, आणि दाखवतो की काज कशी असते. कारण थोडे जण कोकणातले आहेत पण ते इकडे मूळ कोकणातले नाही, ते खेड चिपळूणचे वगैरे आहेत. आणि एक तर आहे पुण्याचा आणि आकाश आहे आंध्र प्रदेश. सो त्याचा पूर्ण रूटच वेगळा आहे. तर आम्ही ते सगळं फिरवतो त्या लोकांना आणि त्या लोकांना पण भरपूर मजा आली. सगळ्यांनी करवंद जांभळं वगैरे खाल्ली, मजा करतो एकदम. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली, हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे, गाव माझे, गाव माझे, गाव माझे, गाव माझे. गर्दराई सावल्यांनी कवडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्या. हा बघा वांडर 2-2, 3-3 आहेत भाई. हे बघ बुड्या मारतायत. बसलाय बवर. ते बघ कितीतरी येते बघ ना. खूप सारे काजी विजी जमा करून आता आम्ही चाललोय घरी. पोचलो ऑलमोस्ट. तिकडेच घर आहे. मजा आली काय? मजा आली भाई. पोचलो. क्या सुबह सुबह कुछ नहीं, कल जाएंगे. तर आम्ही आता काजीतून आलो आहे. सगळे काजी वगैरे जमा करून तुम्हाला दाखवते मी केवढे जमा केले. हे बघा, हे काजी आहेत. हे पूर्ण भरून एवढे पिशवी भरून काजी आणले. हे ना ह्याची भाजी करतात. यावाल्या काजूंची जी ग्रीन असते ना त्याची भाजी होते. आणि जे असे ग्रे कलरचे असतात ना ते भाजले की ते काजूचे घर आपण आपल्याला जे मार्केटमध्ये भेटतात ते असतात. आणि थोडी करवंद भेटली, ती करवंद आणली आहेत. आणि ही चारबोरं दाखवली तीच. तर आता आम्ही बिर्याणी करतो आहे. आजचा बेत आहे. तर चला तुम्हाला दाखवते आमची तयारी कशी चालू आहे. तुषारने चिकन कट करून दिलं आहे आम्हाला पीसेसमध्ये. की त्यांनी फक्त कळशा भरल्यात पाण्याच्या कळशा भरल्या बोलली मी. सोनालीनं काय केलं? चिकन धुतलं. ओ हो, केवढं मोठं काम केलं. प्रणालीने कापले सगळे जे अनियन आणि टोमॅटो लागणार ते. पाणी किती पण टाकायचं आहे ना? नाही, जेवढं डबल जेवढं आपण हे करतो ना तेवढं. हा हे चिकन आहे जे बिर्याणीला लागणार ते मॅरिनेट करून ठेवलं आहे. आणि इकडे तांदूळ वगैरे भिजत ठेवले, चूल पेटवले. आता आपण बिर्याणीची तयारी करूया. समीक्षा इकडे बरिस्ताची तयारी करते. सांगितलं तरी कुठे गेले. भाकीर नाही, चौकार. अंपायर पार्टी कसं कधीपासून आला? ते पण बॅट्समॅनच्या पार्टी अंपायर. हा बॅट आधी फिल्डिंग करायला लागते. बिर्याणीचा राईस तयार झालाय. आता चिकनची ग्रेव्ही बनवायला घेतोय आम्ही. हे बघा कांदा वगैरे सगळं कापून ठेवलाय, बरिस्ता बनवून ठेवलाय. आणि आता चिकनची ग्रेव्ही बनवूया. आता ते चिकन बनतायत, चिकन बिर्याणी बनतायत. तोपर्यंत हे लोक बॅडमिंटन खेळत आहेत. आठ झाले, 8.
5-8 ओके आउट आहे आउट. हो बिर्याणी इज रेडी गाईज. बेस्ट बनली आहे. तर गाईज मी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच ठेवते आणि जे मी घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवणार होते ना ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये ठेवते. आणि उद्या आम्ही जाणार आहोत सिंधुदुर्ग फोर्टला जे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं होतं जे पाण्याच्या मधोमध आहे. तर आजच्यासाठी एवढंच. आणि जर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघितला आहे आणि जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. वो निकाला वो कैसा था मीठा था. अरे बोल चालू तयारी